बीड आणि परभणी जिल्ह्यातील माझ्या तडफदार शेतकरी शेतमजूर बांधवांनो, ज्या मुद्द्याकरता या ठिकाणाहून चर्चेकरता आम्ही गेलो, त्या चर्चेमध्ये पहिल्यांदा आम्हाला वाटलं की ज्यावेळेस सायखेडा कारखान्यावर आंदोलन झालं, त्या ठिकाणच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि यशस्वी वाटाघाटी त्या ठिकाणी केली आणि 2725 चा निर्णय निघाला. नांदेडमध्ये ज्यावेळेस आंदोलन झालं, त्या ठिकाणच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी 4 कारखान्यांचा तोडगा त्या ठिकाणी निघाला. पण या परभणी जिल्ह्यामधलं प्रशासन जे आहे, हे प्रशासन बहुधा साखर कारखानदाराच्या घरी भांडी घासायला चाललेले आहे का काय, कुठला तोडगा या ठिकाणी झालेला. दोस्तांनो, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आज 4 तासाचा रस्ता रोको चाललेला आहे. 5 तास आपण रस्त्यावर आहे, पण एसडीएमच्या समोर कारखान्याचा एमडी किंवा सीओ येऊ शकत नाही. ती आणायची ताकद या जिल्ह्यातल्या लाचार प्रशासनात राहिलेली नाही. हे याचा मी या ठिकाणी धिक्कार करतो. दोस्त, आम्हाला सांगायला लागले, जी गोष्ट इथं पोलीस प्रशासन सांगत होतं जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक ठेवू, ती गोष्ट पुन्हा तिथं प्रशासन आम्हाला त्या ठिकाणी सांगायला लागलं. जरूर त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाबरोबर सुद्धा बैठकीमध्ये आम्ही सहभागी हो. बैठकीसाठी चर्चेचे कवाड कमी आम्ही बंद करणार नाहीत. पण कोणता मोठा असा प्रश्न आहे काय, आकाशातल्या चंद्रसूर्य मागा इतका प्रश्न आहे का? पण या ठिकाणी आमदारकीची मगरुरी आहे म्हणून आपल्या खिशातलं प्रशासनाच्या जोरावरती ऊस उत्पादकावर जर अन्याय करायचा डाव हे कारखाना करत असाल, तर या ठिकाणी आजपासून या कारखान्यावर पुरता ऊस उत्पादकांना बहिष्कार टाकला पाहिजे. कुठल्याही प्रकारे या कारखान्याला ऊस द्यायची काही गरज त्या ठिकाणी नाही. 17 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठकीचं आमंत्रण आहे आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आपण सगळ्यांनी हजर राहायचंय. सगळ्या ऊस उत्पादक गावच्या ऊस उत्पादकांनी यायचंय आणि त्या बैठकीमध्ये निर्णयाची वाट बघायची. जर 17ला हा निर्णय झाला नाही तर या कारखान्याच्या गव्हाणीमध्ये उतरून कारखाना बंद केल्याशिवाय राहायचं नाही. तयारी आहे का सगळ्यांची? आपली एकजूट जी 18 पगड जातीमधली 17 पक्षांची आपली जी एकजूट आहे, जोपर्यंत या सायखेडा या G7 असेल किंवा लक्ष्मी नरसिंह असेल, या दोन्ही कारखान्यामध्ये आपल्या मनाजोगता भाव मिळत नाही, तोपर्यंत ही आपली एकजूट तुटणार नाही. आणि त्या दृष्टीनं आपली सगळी पावलं जी आहेत ते पावलं टाकायचं काम हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आज सकाळपासून आपला हा रस्ता रोको सुरू होतो आणि या प्रशासनाचं मला जिल्हाधिकारी विचार करतात, या सगळ्या कारखान्याबरोबर कशाला मीटिंग पाहिजे. या ठिकाणी प्रशासनाला प्रश्न आहे, म्हणजे हे टोलवा टोलवीचं ऊस उत्पादक शेतकऱ्यांबद्दल जे मातब्बर ऊस उत्पादक आहे, म्हणजे या महाराष्ट्रामधला साखर धंदा जे 200 साखर कारखान्यावरचा आहे, त्या साखर धंद्याचा पाया असलेला जे ऊस उत्पादक आहे, या ऊस उत्पादकाच्या मागण्याबद्दल ज्या प्रकारे हे प्रशासन व्यवहार करत आहे, याचा फडका जरूर उठल्याशिवाय राहत नाही. अरे माजलगावमध्ये ते मंत्री राहिलेले अधिकारी शेतकऱ्यांना हात जोडत वाटाघाटी करता विनवणे त्या ठिकाणी करत होते. या माजी मुख्यमंत्र्याचा कारखाना सायखेडा कारखाना, व्हाईस चेअरमन स्वतः उपस्थित राहून, कुठले पोलीस नव्हता, कुठला बंदोबस्त नव्हता, 50 कार्यकर्त्याच्या समक्ष चर्चेकरता मोकळेपणानं त्या ठिकाणी उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यामधले सगळे साखर कारखानदार मुख्यमंत्र्याच्या कारखान्यासकट चर्चेमध्ये सहभागी झालेले होते. पण या ठिकाणचा G7 असेल किंवा लक्ष्मी नरसिंह असेल, यांना शेतकऱ्याच्या समोर यायची सुद्धा त्यांची ताकद नाही. तोंड लपवायचं, खोटं बोलायचं, आड बाजूने खेळ करायचा, त्यांची जी ही मगरुरी आहे, ही या जिल्ह्यामधला ऊस उत्पादक पायदळीत तुडवल्याशिवाय राहणार नाही. हे आजच या ठिकाणी सांगतो. गावागावामधल्या आपल्या तरुण कार्यकर्त्यांना
माझं आव्हान आहे. खरं तर एका आव्हानामध्ये एक कारखाना बंद करायची सुद्धा आपल्या शेतकऱ्यांची ताकद आहे. काय 4-5 वाटा आहेत, काय 10-5 केसेस आपल्यावरती होतील, पण या कारखान्याचा पुरा मुकाबला आपल्याला करता येऊ शकतो. आणि म्हणून अगोदर आपल्या गावामध्ये जेवढे काही या तोड वाहतुकीची यंत्रणा या कारखान्यांची आहे, या तोड वाहतुकीची यंत्रणा ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चालवणार आहेत त्यांना आवाहन करा की या कारखान्याला 250 रुपयाचा घाटा करून तुम्ही ऊस देणार आहेत का. आपल्या बांधवांना विचारा, त्या ठिकाणी घाट्यामध्ये ऊस आपल्याला द्यायचा आहे का. आणि गावागावामध्ये आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ठराव करा की या गावची जी यंत्रणा असेल त्या यंत्रणेनं आमच्या गावामध्ये पाऊल सुद्धा टाकायचं नाही, कुठल्याही प्रकारे त्या यंत्रणेला थारा द्यायचं नाही, याचा आपण ठराव त्या ठिकाणी करू. आणि 17 तारखेला वाट बघू की या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी त्यांच्या बैठकीमध्ये हा प्रश्न सुटल. पण जर हा प्रश्न त्यांच्या बैठकीमध्ये पण या जिल्ह्याच्या प्रशासनानं जर कुचराई करायचा प्रयत्न केला तर या कारखान्याच्या गव्हाणीमध्ये उतरायला आपण मागं पुढे जायचं नाही. कारखाना बंद केल्याशिवाय, त्याचं नाक तोंड दाबल्याशिवाय शेतकऱ्यांना भाव मिळणार नाही. आंदोलनाची सुरुवात झाल्यावर हे 2400 वरून 2500 वरती आलाय. आता पुढचं पाऊल बहिष्काराचं झाल्यावर, गावगावचे ठराव व्हायला लागल्यावर अजून 2600 वर येईल. 27 कदाचित कलेक्टरच्या बैठकीमध्ये येईल, नाहीतर 28 यायचं असेल आपल्याला गव्हाण बंद पाडावं लागेल. त्याची सगळी आपण तयारी एकजुटीनं करूयात आणि त्या दृष्टीनं ठरावाचा नमुना व्हॉट्सअपवरती आपल्या सगळ्याला पाठवण्यात येईल. आपापल्या गावामध्ये तशा प्रकारचे ठराव जे आहेत ते आपण ठराव पारित करावेत आणि या ठिकाणी आपला लढा हा सातत्यानं पुढे चालवावा.